जैसे जैसे महाराष्ट्र में विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं, राजनीतिक गलियारों में चुनावी तापमान भी बढ़ता जा रहा है। महाराष्ट्र में अक्टूबर से नवंबर 2024 के बीच विधानसभा चुनाव होंगे। सभी पार्टियों के उम्मीदवार टिकट पाने के लिए एड़ी चोटी का जोर लगा रहे हैं। साथ ही महाविकास अघाड़ी और महायुति दोनों पार्टियों के आलाकमान चयनित उम्मीदवारों की पहचान करने में जुटे हैं। कांग्रेस के संभावित उम्मीदवार के तौर पर पूर्व विधायक अनिल बावनकर का नाम भी सामने आ रहा है, जबकि तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र में नाना पटोले के नेतृत्व में कांग्रेस ने अपनी अलग पहचान बनाई है। अनिल बावनकर तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र में सभी सामाजिक समूहों के लिए काम कर रहे हैं। अगर कांग्रेस इस विधानसभा के लिए अनिल बावनकर के नाम पर मुहर लगाती है तो तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र में एक नया सूरज उगेगा, जिसका पूरा फायदा कांग्रेस को मिलेगा। यदि पार्टी तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र में अनिल बावनकर के नाम पर टिकट देती है तो प्रतिद्वंदी उम्मीदवार को करारी हार का सामना करना पडेगा। महाविकास आघाडीकडे लोकांचा कल बराच वाढलेला आहे, कारण जे महायुती सरकार आहे तिचे जे तमाशे झाले, आपण मागच्या 2.5-3 वर्षापासून तमाशे बघितले त्यांचे, की दुसऱ्या पार्ट्या फोडा आणि आपलं बनवा। त्यांनी बीजेपीने आपला राज करण्याकरता एका आमदाराला 50-50 कोटी दिली। आता हा एवढा पैसा तर जो दिला तो शेवटी काढणार सरकार म्हणूनच आहे, आणि त्याच्यामुळे एकदम भ्रष्टाचाराला वाव मिळालेला आहे। कारण शेवटी आपण जेव्हा ज्या शेतीमध्ये लागवड करतो, ज्या शेतीवर आपण खर्च करतो, त्या शेतीतूनच आपण उम्मीद करतो की आपल्याला इथून फसल मिळेल, इथून आपली ती लागत जी आहे ती परत मिळेल आणि मुनाफा होईल। तसे त्यांनी ती लागत लावली आहे, तर ती लागत वापस घेण्याकरता त्यांनी भ्रष्टाचाराला फार मोठा हे केला आहे। आणि यामुळे हे भ्रष्ट जे सरकार आहे, जी महायुतीची सरकार आहे, तिच्या बाबतीत लोकांमध्ये एक रोष उत्पन्न झालेला आहे। लोक तिला आता लाईक नाही करत आहेत। त्यांना असं वाटतं की आपण हे आपल्याला फसवत आहेत किंवा यांच्या जे राजकाज करण्याची प्रथा आहे ती बरोबर नाही आहे। हे सत्तेचे पिपासू लोक आहेत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीला त्यांनी भरपूर समर्थन दिलं। ज्या ठिकाणी आमची फक्त 1 सीट होती मागच्या इलेक्शनमध्ये, त्यावेळेस आपण बघतो यावेळेस आम्ही 13 सीटवर निवडून आलेले आहोत। आमचे काँग्रेस पक्ष जो आहे तो 13 सीटावर निवडून आलेला आहे। त्याच्यामुळे समजमध्ये येते की ते जे मागच्या वेळेस 30 आकड्याजवळ बीजेपी होती ती 9 वर गेलेली आहे, आणि आपले शरदराव पवार यांनी फक्त 10 सीटमध्ये 8 सीटं निवडून आलेली आहेत। तर महाविकास आघाडीकरता लोकांचा कल एकदम प्रेम वाढलेला आहे। त्यांना वाटतात की हे जबाबदार सरकार आहे, जबाबदाराने इतक्या वर्ष देशावर राज्य केलेलं आहे, म्हणून त्यांच्याकडे कल आमच्याकडे वाढलेला आहे। लाडली बहीण योजना त्यांनी आणली आहे, तर ते आजच सत्तेमध्ये आलेले नाही आहेत, ते मागच्या 2.5 वर्षापासून सत्तेमध्ये आहेत। तर सत्तेमध्ये असताना जर त्यांनी त्यांच्या बहिणीकरता जर विचार करायचा असता तर सत्तेत येताबरोबर त्यांनी विचार करायला हवा होता, कारण ती योजना मध्य प्रदेशमध्ये सुरूच होती। त्यावेळेस सुरू होती तर त्यांनी इथे वापरायला पाहिजे होतं। पण जेव्हा त्यांना दिसलं की आपल्याला आता मतं मिळत नाही आहेत, लोक आपल्याकडे वळत नाही आहेत, तर लोकांना कसं आपल्याकडे आकर्षित करायचं, तर त्याच्याकरता त्या महिलांसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना आली। आणि ती आज सगळ्याला समजते की फक्त इलेक्शनपर्यंत ते मर्यादित आहे, कारण एक तर त्याचा जो बजेट फंड आहे तो नाही आहे, दुसरा तुमच्या महाराष्ट्रावर इतका जास्त कर्ज आहे तर तुम्ही जे एकदम इसेन्शियल कामं आहेत, जसं की जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा आहे, 1 ते 4 वर्ग आहेत आणि शिक्षक 1 किंवा 2च आहेत। आज जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न आपण उचलला तर तेथे सरकारला भरती करायला पैसे नाही आहेत, टीचर्सला द्यायला पैसे नाही आहेत, तर जे मुलाचे भविष्य घडवू नाही शकत। आता कुठे फिजिक्सचा टीचर नाही आहे, कुठे केमिस्ट्रीचा टीचर नाही आहे, कुठे गणिताचा टीचर नाही आहे। त्याच्यामुळे जे लोकांना त्रास होता, जी एक भावी पिढी आपली येणार होती ती पिढीच थांबली आहे। अशामध्ये या योजनेचा काही अर्थ आहे का? ही योजना आपण फक्त लोकांना आकर्षित करण्याकरता करत आहोत, हे लोकांना समजते। या निवडणुकीच्या वेळेस काही केलं म्हणून लोक त्याला अप्रिशिएट करतील, काही झालं म्हणून लोक त्याला मानून घेतील काही चांगले माणसं आहेत, असं होत नाही। कारण तुम्ही 5 वर्ष का करता, तुमच्या 5 वर्षाचा कार्यकाळ कसा आहे तो बघण्यात येतो। शेवटच्या क्षणाचा कार्यक्रम कोणी बघू शकत नाही, त्याच्याकडे ध्यान देण्याची तितकी आवश्यकता नाही आम्हाला नाही वाटत। त्याने चांगलं आहे की बहिणींना काहीतरी पैसे सरकार देत आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा बहुत आधार मिळत आहे, थोडा बहुत सबळ होतात, पण ते कंटिन्यू झाल्या पाहिजे।
त्याच्याकरता जी बजेट प्रोव्हिजन पाहिजे ती नाही आहे. उद्या ते सत्तेवर आल्यावर म्हणतील की आमच्याकडे पैसा नाही, ते बंद करून टाकतील आणि हे होणारच आहे, निश्चित आहे. ते हे सगळे लोक ओळखतात आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे की इलेक्शनच्या तोंडावर बऱ्याच योजना आणल्या जातात आणि मग ते काही दिवसांनी फेल होतात. ही तशातली जी योजना आहे की हे सुरूच बंद करण्याकरता केलेली आहे. इथली उमेदवारी फॉर्म भरला आहे, 20,000 रुपये भरलेले आहेत मी उमेदवारीचे आणि मला उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. मागच्या 35 वर्षापासून जेव्हा मी आमदार व्हायला होतो त्यावेळेस 35 वर्षापासून बावनथडी योजना रखडलेली होती. त्याच्यामध्ये फार जास्त प्रॉब्लेम क्रिएट झाले होते, कारण एक योजना चालू होणं आसान असते. एखादी योजना आपण सुरू करतो म्हटलं तर करू शकतो, पण एक योजना जी बंद झाली आहे तिला सुरुवात करणे म्हणजे फार मोठा अवघड काम असतं. तर तो अवघड काम आपण करून दाखवला. जी 35 वर्षापासून बावनथडी पूर्ण नव्हती ते आपण पूर्ण करून दाखवली. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मी टेस्टिंग घेतली होती तर जितक्या गावांना मी पाणी पुरवठा दिला होता त्यावेळेस फसल करता पाणी दिलं होतं. तर त्याच्यामुळे आता जर आपण बघतो तर तितक्याही गावांना पाणी मिळत नाही आहेत, म्हणजे कमी झाले ते गाव. टेस्टिंगमध्ये जितके गावं होते त्याच्यापेक्षा कमी गावं झालेली आहेत. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण माझ्या आल्यानंतर दोन्ही आमदारांनी याच्याकडे ध्यान दिलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळण्यामध्ये फारच कठीणाई आहे. त्याच्यानंतर सोंड्या लिफ्ट योजना ही होती, 9 वर्षापासून अडकलेली होती. तिलाही आपण आपल्या रेजिममध्ये पूर्ण करून घेतली आणि त्याच्यामुळे असं झालं की जे खरीपची एक फसल जे घेत होते शेतकरी लोक, तर शेवटच्या पाण्यासाठी त्यांना सडकावर उतरावं लागत होतं. खरीपच्या एका पाण्यासाठी शेवटच्या पाण्यासाठी हातची फसल जात होती. जे पूर्ण खर्च ते करत होते ते जात होते. आज दोन्ही हे झाले, सोंड्या लिफ्ट झाला आणि त्याच्यानंतर तुमच्या बावनथडी बांध झाला. ते पूर्ण झाल्यानंतर आता एक नाही 2-2 फसल आपल्याला शेतकऱ्यांना मिळत आहेत. खरीपची फसल 100% झाली, शाश्वत झाली की पाण्यामुळे मरणार नाही. आता किड्यामुळे मरो, दुसऱ्या कारणामुळे मरो, ते दुसरी गोष्ट असू शकते, पण पाण्यासाठी फसल जाईल असं खरीपचे होतच नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे उन्हाळ्यामध्ये कशी फसल लावायचा विचारही करू शकत नव्हते. आता ते 2-2 फसल घेतात. उन्हाळ्यालाही धाना म्हणजे आपली बाजारपेठ चालू असते, त्याच्यामुळे धानाची आवक वाढल्यामुळे लोकांकडे पैसा वाढलेला आहे. त्यांच्यामुळे हमालांना काम मिळालेलं आहे, दलाल लोकांना काम मिळालेलं आहे, व्यापाऱ्यांना काम मिळालेलं आहे. एक मोठा म्हणजे आपला समजू शकतो म्हणजे आर्थिक मदत लोकांना भरपूर झाली आहे त्याच्यामुळे, आणि चलन वाढलेलं आहे.